स्टार्ट. आजच्या गतिशील जगामध्ये अनेक महत्त्वाचे बदल अत्यंत जलद गतीने होत असतात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती संबंधी वारंवार चर्चा होत राहिली पाहिजे असे मला वाटते. या बाबतीत केवळ सरकारनेच पुढाकार घ्यावा असे नाही, इतरांनाही अशी चर्चा प्रवर्तित करता येते. परिच्छेद. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा उहापोह करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्री म्हणून श्री अटल बिहारी वाजपेयी करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करणे आवश्यक वाटते. त्यांच्या या नव्या भूमिकेचे मी गेली 2 वर्ष निरीक्षण करीत आहे. जनसंघाचे नेते म्हणून त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या वैचारिक भूमिका मी अवलोकन केलेल्या आहेत. हे लक्षात घेता परराष्ट्र मंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून श्री वाजपेयी खुल्या वृत्तीने आणि लवचिक मनाने विचार करू लागले आहेत, असे म्हटले पाहिजे. पंडित नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणाचा वारसा चालविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आलेली आहे. पंडित नेहरूंचे धोरण ते पुढे चालवत आहेत. हे जसे त्यांना भूषणावह आहे, तसाच तो नेहरूंच्या धोरणाचाही विजय आहे. परिच्छेद. 1979 मधील भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा विचार करीत असताना परराष्ट्र मंत्र्यांनी केवळ या वर्षापुरतीच आपली दृष्टी मर्यादित न ठेवता येत्या दशकातील परराष्ट्रीय धोरणाचाही साकल्याने विचार केला पाहिजे, असे मला सुचवावेसे वाटते. येत्या 10 वर्षांमध्ये जागतिक आंदोलनांचे स्वरूप काय राहणार आहे? जग कसे होणार आहे? आपले भौगोलिक स्थान, आकार व महत्त्व लक्षात घेता भारताचे धोरण कोणते राहील आणि आगामी परिस्थिती संबंधीचे भारत सरकारचे मूल्यमापन कसे राहणार आहे? या सर्व गोष्टी परराष्ट्र मंत्र्यांच्या डोळ्यांसमोर हव्यात. कारण परराष्ट्रीय धोरणाचा विचार करताना दीर्घकालीन संभाव्यता ध्यानात घेणे हितकारक ठरते. भारतासारख्या देशाच्या परराष्ट्रीय धोरणाची परीक्षा अनेक निकषांच्या आधारे करता येणे शक्य आहे. शेजारी देशांबरोबरचे संबंध आणि या विभागातील देशांबरोबरचे संबंध हे 2 निकष प्रमुख आहेत. यांपैकी पहिला म्हणजे शेजारी देशांबरोबरच्या संबंधांचा विचार करायचा म्हटले तर याबाबतीत सरकार काहीसे आत्मसंतुष्ट आहे असे दिसते. परिच्छेद. सर्व शेजारी देशांबरोबरचे आपले संबंध अतिशय चांगले आहेत आणि जनता सरकार अधिकारावर आल्यानंतरच हे घडून आलेले आहे, असे भासविण्याचा सरकारतर्फे प्रयत्न केला जात आहे. पण या दोन्ही गोष्टी खऱ्या नव्हेत. जर भारताचे आज शेजारी देशांबरोबर चांगले संबंध असते तर जनता सरकार अधिकारावर येण्यापूर्वीही अशीच परिस्थिती होती. हे नाकारून चालणार नाही. तसेच शेजारी देशांबरोबरचे संबंध अगदी व्यवस्थित आहेत. ही निखालस चूक आहे. कारण पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश म्हणजेच केवळ सर्व शेजारी देश नव्हेत. शेजारी देशांमध्ये चीनही येतो. शेजारी देशांबरोबर चांगले संबंध असावेत, हा पंडित नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणाचा एक महत्त्वाचा घटक होता आणि म्हणून या धोरणाचा वारसा आपण त्यांच्याकडून घेतलेला आहे. स्टॉप.